लोकप्रवाह न्यूज 24 तास प्रत्येक घडामोडीवर लोकप्रवाहाची नजर। दोन सराईत आरोपी कोयत्यासह जेरबंद। मुंबई नाका पोलिसांची धडाकेबाज कारवाई। नाशिक शहरातील मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने सलग 2 कारवाया करत हद्दपार आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या आणि हातात धारदार कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अटक केली। पहिल्या घटनेत 17 जून 2026 रोजी सायंकाळी भारतनगर झोपडपट्टीमधील मोकळ्या मैदानात विष्णू किसन पवार वय 30 राहणार शिवाजीवाडी भारतनगर नाशिक हा हातात कोयता घेऊन आरडाओरड व शिवीगाळ करत नागरिकांना धमकावत असल्याची माहिती मुंबई नाका पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले। चौकशीत तो पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 यांच्या आदेशानुसार 6 महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आलेला असल्याचे निष्पन्न झाले। त्याच्याकडून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला। दुसऱ्या कारवाईत 18 जून 2026 रोजी नंदिनी नदी पुलाजवळील शिवाजीवाडी परिसरात समीर मुन्ना शहा वय 29 राहणार मनपा शाळेजवळ शिवाजीवाडी भारतनगर नाशिक हा हातात कोयता घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। गुन्हे शोध पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले। तपासात तो 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आलेला असतानाही विनापरवानगी नाशिक शहरात आल्याचे उघड झाले। त्याच्याकडून लोखंडी कोयता जप्त करण्यात आला असून दोन्ही आरोपींविरुद्ध मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोनार तसेच गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार नवनाथ उगले, अमित तिडके, समीर शेख, राजेंद्र नाकोडे यांनी केली।